नमस्कार। आज आपण बघणार आहोत अतिशय साधी सरळ सोपी रेसिपी। ती म्हणजे चना बटाटा रस्सा भाजी। ही आपण लग्न समारंभात किंवा कुठे पूजा असेल तर गेलो तर आपण ही भाजी अनेकदा खाल्ली आहे। तर ही भाजी झटपट कशी बनवायची चला दाखवते। आता आपण इथे घेतलेला आहे चना आणि बटाटे। हे चणे मी रात्रभर भिजत घातले होते। एक 5 ते 6 तास चणे व्यवस्थित भिजवून घ्यायचेत। त्यानंतर इथे मी बटाट्याच्या सालीसकटच फोडी करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे लसूण, कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला मोठा कांदा, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलंय आणि एक वाटी भरून सुकं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर धना पावडर आणि या मसाल्यातले काही मसाले आपल्याला लागणार आहेत। आता आपण प्रथम भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया। मसाला म्हणजे फक्त कच्चं खोबरं आणि लसूण हे मिक्सर मधून छान बारीक वाटून घ्यायचे। मी हे मिक्सरला छान वाटून घेते। इथे तुम्ही पाहू शकता माझं हे मस्त ग्राइंड करून झालेलं आहे। याची अशा पद्धतीने बारीक पेस्ट करायची आहे। थोडंसं पाणी घालायचंय वाटताना। आता आपण भाजी करायला घेऊया। मी इथे ही भाजी तुम्हाला कुकर मध्ये बनवून दाखवणार आहे। अगदी झटपट होते। इथे मी 2 चमचे भरून एवढं तेल घालते कुकर मध्ये। त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी छान तडतडली की मग आपण घालणार आहोत कढीपत्त्याची पाने। तीही छान मस्त तडतडू द्यायची। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचंय हिंग आणि आपण जो मसाला वाटून घेतलाय तो इथे तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। हा मसाला एकदम छान मंद आचेवरती छान एक 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचंय। अशा पद्धतीने सतत हलवत हा मसाला छान मस्त परतून घ्यायचाय। मसाला हा सतत हलवायचा आहे कारण हा खाली लागू शकतो। त्यामुळे हा व्यवस्थित हलवत छान परतून घ्यायचाय। मी हा मसाला एक 5 मिनिट परतला। त्यानंतर याच्यामध्ये घालायचंय कांदा आणि टोमॅटो आणि हे कांदा टोमॅटो ही याच्यामध्ये मस्त परतून घ्यायचे। सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचे। कांदा टोमॅटो छान परतले की त्यामध्ये आपण घालणार आहोत धना पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1-1.5 चमचा लाल तिखट, हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि आपला घरचा जो गरम मसाला असतो तो मी इथे 1 चमचा भरून घातलेला आहे। तुम्हाला आणखी कुठले मसाले ऍड करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता। मसाले ऍड केल्यानंतर हे मसाले ह्या मिश्रणाबरोबर एक 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचे आणि मसाले परतून झाले की मग आपण यामध्ये घालणार आहोत बटाटा आणि चणे। बटाटा आणि चणे ह्या मसाल्याबरोबर छान एकजीव करून घ्यायचे। इथे घालायचंय थोडंसं मीठ, पाव चमचा मीठ इथे मी घातलेलं आहे। मीठ घालून परतले की ह्या चण्याला आणि बटाट्याला छान मस्त खमंग अशी चव येते। त्यामुळे मीठ घालून मस्त हे छान परतून घ्यायचं 1-2 मिनिटं अशा पद्धतीने। आणि आपण मिक्सर मध्ये जे वाटण केलं होतं तर ते थोडं मिक्सरच्या भांड्याला चिटकून राहतं। त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ते विसळून घेऊन ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। भाजीमध्ये गरम पाणीच घालायचंय, थंड पाणी घालायचं नाही। थंड पाणी वापरलं तर भाजीची चव कमी होते। आता मी हवे तेवढं पाणी घातलंय आणि हे झाकण लावून याच्या एक मंद आचेवर 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। शिट्ट्या करून कुकर मी छान थंड करून घेतलाय आणि तुम्ही इथे पाहू शकता आपली भाजी मस्त तयार झालेली आहे। अगदी झटपट होते ही भाजी कुकर मध्ये बनवायला, अतिशय सोपी, खूप काही जास्त साहित्य लागत नाही, झटपट तयार होते ही भाजी। आता ह्याच्यावर कोथिंबीर घालून छान मस्त ही भाजी एका पातेल्यामध्ये सर्व करायची आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि ही भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। जर ही भाजी तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत